नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरी का असावी हेच बघणार आहोत. स्वामी आपले गुरु आहेत. आपण त्यांची सेवा करताना त्यांचा एखादा छोटासा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये नक्की असावी. शोकेस किंवा घरामध्ये इतर कुठेही न ठेवता मूर्ती देवघरामध्ये ठेवावी. यासाठी स्वकष्टातून पंचधातू, पितळ, चांदी किंवा जी तुम्हाला शक्य आहे ती मूर्ती तुम्ही घेऊन या. कोणीही भेटवस्तू म्हणून दिलेल्या मूर्तीची स्थापना देवघरामध्ये करू नये. स्वामींच्या मूर्तीची शुभदिनी विधिवत देवघरामध्ये स्थापना करावी. जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीचा रोजच्या रोज किंवा दर गुरुवारी अभिषेक करावा. घरामध्ये कोणीही व्यक्ती मूर्तीवर अभिषेक करू शकते. जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तर फोटोचीही रोजच्या रोज स्वच्छता करावी. चंदन अष्टगंध लावावे, धूपदीप ओवाळावा. जर तुमच्याकडे मोठा साईजचा फोटो असेल आणि तो तुम्ही भिंतीवर लावला असेल तर अशा वेळेला त्याच्या खाली फळी लावावी. भिंतीवर फोटो असाच टांगून ठेवू नये आणि तो फोटोही रोजच्या रोज स्वच्छ करावा. त्यालाही चंदन किंवा अष्टगंध लावावे, धूपदीप ओवाळावा. जेव्हा पण महाराज आपल्या घरामध्ये येतात तेव्हा सर्वप्रथम तर ते घराचे मुख्य मालक बनलेले असतात. अशा वेळेला आपण आपल्या मनातील अहमपणा स्वाहा करावा. आपल्या मनामध्ये हीच भावना असावी की आपण स्वामींच्या घरामध्ये राहत आहोत. हे घर स्वामींचे आहे. स्वामींच्या आशीर्वादाने अहमपणा माझे कमी होईल. स्वामींच्या सेवेत लागल्यानंतर मीपणा हा स्वाहा करावा. माझे घर, माझी गाडी, माझे हे, माझे ते असे बोलणे कटाक्षाने टाळावे. आपल्या घरामध्ये जेव्हा महाराजांचे स्थान असते तेव्हा महाराज हेच कुटुंब प्रमुख झालेले असतात. हळूहळू आपल्याला घरामध्ये महाराजांचे अस्तित्व जाणवू लागते. घरात त्यांचे सर्वांवरच लक्ष असते. त्यामुळे आपण आणि इतर घरातील सदस्यांनीही आपली वागणूक चांगली ठेवावी. भांडणे करू नये. घरामध्ये अपशब्द बोलू नये. घरामध्ये आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. रोजच्या रोज महाराजांना सकाळ संध्याकाळ शाकाहारी जेवणाचा नैवेद्य अर्पण करावा. दोन्ही वेळेला शक्य नसल्यास कोणत्याही एका वेळेला तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. जेवणाचा नैवेद्य शक्य नसल्यास दूध साखर किंवा खडीसाखर अर्पण करावी. अशा प्रकारे महाराजांना नैवेद्य अर्पण केल्याने घरामध्ये धनधान्याला बरकत राहते. याशिवाय तुम्ही खाण्याचा कोणताही नवीन पदार्थ घरामध्ये बनवला तर तो सर्वप्रथम स्वामींना अर्पण करावा. रोज बाहेर जाताना महाराजांना मुजरा करावा आणि घरातील लहान मोठी मुले यांनाही मुजरा करून नमस्कार करूनच बाहेर पडण्यास सांगावे. तुम्हीही सोबत चला अशी प्रार्थना स्वामींना करावी. म्हणजे महाराज कायम आपल्या सोबत राहून आपले संरक्षण करतात. घरातील सर्वांनाच स्वामींना नमस्कार करूनच घराबाहेर पडण्याची सवय लावावी. घरामध्ये नुसता फोटो किंवा मूर्ती आणून ठेवू नये तर महाराजांची आरती करावी. स्तोत्रमंत्रांचे पठण करावे. आरती करताना घरातील सर्वांनी शक्यतो एकत्र आरती करावी. जर ते शक्य नसल्यास घरातील लहान मुलांना तर आवर्जून आरतीला सोबत घ्यावे. याने मुलांवर चांगले संस्कार घडतात. घरामध्ये जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा सारामृताचे किंवा श्री गुरुचरित्राचे पारायण करावे, वाचन करावे. महाराजांची मूर्ती, फोटो घरामध्ये असल्यास त्यांची सेवा करणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडलीच पाहिजे. रोज सकाळी स्वामींचे सर्वप्रथम दर्शन घ्यावे. रात्री झोपताना स्वामींना नमस्कार करून झोपावे. रात्री झोपताना त्यांच्याकडे आपल्या दिवसभरातील चुकांची माफी मागावी आणि परत माझ्याकडून असे घडू नये अशीही त्यांना प्रार्थना करावी. जेव्हा पण आपल्याला संकटे येतात, अडचणी येतात, दुःख होते तेव्हा इतर कोणालाही सांगत बसण्यापेक्षा स्वामींसमोर बसावे. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपला प्रश्न मांडावा. मदत करण्याची विनंती करावी. महाराज नक्कीच आपली प्रार्थना ऐकतात आणि कोणा ना कोणाच्या रूपात येऊन आपल्याला मदत करतात. अडचणीच्या काळामध्ये स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात. स्वामींच्या संगतीने नेहमीच आपण सन्मार्गाने राहतो. दुःखामध्येच नाही तर सुखातही महाराजांचा विसर कधीच पडू देऊ नका. जेव्हा पण एखादी चांगली गोष्ट आपल्या घरामध्ये घडते, आपल्या आयुष्यामध्ये घडते तेव्हा सर्वप्रथम महाराजांसमोर बसून त्यांना धन्यवाद म्हणावे, त्यांचे आभार मानावे. आपला पगार, मिळकत जे काही तुम्ही कमवता ते सर्वप्रथम स्वामींसमोर ठेवावे. असेच आपले आशीर्वाद माझ्यावर बनून राहू दे. माता लक्ष्मी माझ्यावर नेहमी प्रसन्न राहू दे. माझ्याकडून आपली सेवा घडू दे. माझी प्रगती होऊ दे अशी त्यांना प्रार्थना करावी. तुमच्या पगारातून तुम्ही काही रकमेतून एखाद्या गरजू, गरीबाला किंवा मुक्या प्राण्यांना नक्की मदत करा. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये असेल तर आपल्याला आधार वाटतो. मानसिक बळ मिळते. आपल्या वागणुकीमध्ये बदल होतो. एखादा प्रश्न उद्भवला तर आपण बोलतानाही सहज बोलून जातो की स्वामी बसलेत ना तर ते बघून घेतील. याने आपला विश्वास वाढतो. आपल्याला कितीही मोठे संकट आले तरी त्यांचा आशीर्वाद आपल्याबरोबर असल्याने आपण त्या संकटातून नक्कीच बाहेर पडतो. स्वामींचे अधिष्ठान घरामध्ये असल्यामुळे स्वामी आपले गुरुच नाही तर आई, वडील, बहीण, भाऊ अशी सगळीच नाती स्वामींबरोबर जुळतात. अशा प्रकारे आपले जीवन स्वामीमय होऊन जाते. संकटाला तोंड देण्याची शक्ती स्वामी आपल्याला देतात. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीपासून ते अगदी पाळीव प्राण्यांवरही त्यांचे लक्ष राहते.
कारण संपूर्ण सृष्टीचे रचनाकार स्वामीच आहेत. फक्त स्वामींसमोर आपले प्रश्न मांडण्यासाठी नाही, तर असेही स्वामींजवळ कधीतरी बसा, त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोला. तुम्हाला खरेच जाणवेल की स्वामी आपल्यासमोर बसलेले आहेत आणि आपले सर्व काही ऐकत आहेत. जर तुमच्याकडून एखादी चूक घडली तर स्वामींसमोर नाक घासून माफी मागावी. परत असे करणार नाही असे स्वामींना सांगावे आणि तसे कृत्य हातून घडू नये यासाठी सद्बुद्धी मागावी. आपल्याकडे जे आहे, जितके आहे, स्वामी कृपेनेच आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वामींनी समाधानी ठेवावे अशी प्रार्थना रोज स्वामींकडे करावी. आजकाल कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही, त्यामुळे आपले परके कळत नाही. फक्त स्वामींना आपले सर्वस्व मानून चालावे आणि जीवन स्वामीमय बनवावे. स्वामींचा वरदहस्त कायमस्वरूपी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर राहावा यासाठी स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये असणे आवश्यक आहे. पण त्याची सेवा मात्र निश्चितपणे केली जावी आणि योग्य तो मानही स्वामींचा नक्की ठेवावा. आपल्या सर्व कर्मांवर स्वामींचे बारीक लक्ष असते, त्यामुळे सेवेमध्ये आपल्या आचरणामध्ये प्रामाणिकपणा ठेवावा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.